नमस्कार, मी मधुरा वाटवे. मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण लिंबू आणि मिरचीचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे लोणचे वर्षभर टिकेल, अजिबात खराब होणार नाही. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. लोणचं बनवण्यासाठी इथं मी 30 लिंब घेतलेली आहेत. ही पातळ सालीची लिंब अशी घ्यायची आहेत. यासाठी जाड सालीची लिंब घ्यायची नाही आहेत. आणि साधारण 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. त्या देखील मी मिक्स घेतलेल्या आहेत. काही तिखट आहेत आणि काही कमी तिखट आहेत. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असतील तर तुम्ही गडद हिरव्या रंगाच्या मिरच्या घेऊ शकता. हे सर्व मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आता याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. एका लिंबामध्ये साधारण 8 फोडी केलेल्या आहेत. यातल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. मिरच्यांची देठं काढून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथं मी साधारण पाव कप मीठ घेतलेलं आहे. 2 टीस्पून हळद घेतलेली आहे. पाव कप मोहरीची डाळ, 1 टीस्पून हिंग, 1.5 टीस्पून मेथीदाणे आणि अर्धा कप शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये मेथीदाणे थोडेसे भाजून घेऊयात. 1 चमचाभर तेल घालून सुद्धा तुम्ही भाजू शकता, पण मी कोरडेच भाजून घेते. हे पहा, याचा रंग बदलला आहे. थंड करून मी हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, पावडर करून घेणार आहे. त्याच कढईमध्ये मी अर्धा कप शेंगदाण्याचं तेल गरम करून घेणार आहे. हे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला हे गरम करून थंड करून मगच लोणच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे पहा, छान कडकडीत तेल तापलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. याच्यातून वाफ निघते कारण यामध्ये मी हिंग घालते. याचा वास एक वेगळाच छान लागतो. हिंग घातल्यामुळं आपलं लोणचं छान टिकतं. ही फोडणी थंड करून घ्यायची आहे पूर्णपणे. आता हे तेल थंड होईपर्यंत आपण लोणचं कालवून घेऊयात. हे दोन्ही आपण एकत्र करायचे. लिंबामध्ये शक्यतो एकही बी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, ज्यामुळं लोणच्याला कडवटपणा येणार नाही. आता यामध्ये आपण एक एक साहित्य घालत जाऊयात. सुरुवातीला मीठ घालूयात. त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे. मोहरीची डाळ घालूयात आणि बारीक केलेले मेथीदाणे घालूयात. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व जिन्नस लिंबाच्या फोडींना आणि मिरचीला लागेल हे पाहायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थंड झालेले आहे. तेल आणि हिंगाची फोडणी आपण यामध्ये घातलेली आहे. लक्षात ठेवा, पूर्ण थंड करूनच हे घालायचं आहे. तेल घातल्यामुळं आणि हिंग घातल्यामुळं हे लोणचं वर्षभर टिकतं छान. थोडक्यात संपेपर्यंत खराब होत नाही. आता हे एका बरणीमध्ये आपण भरून ठेवून देऊया. काचेची बरणी घेतलेली आहे मी. व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे. हे पहा, साधारण पाऊण बरणी हे लोणचं तयार झालेलं आहे. लोणचं मुरल्यानंतर ते थोडंसं खाली जातं. हे पहा, 15 दिवसानंतर हे लोणचं छान मुरलेलं आहे. यामध्ये मी नंतर साधारण 3 ते 4 लिंबांचा रस घातलेला होता, ज्यामुळे याला आंबटपणा छान आलेला आहे.
आणि खायला हे खूप छान लागत आहे. वास तर खूपच छान येतोय. पोळी, पराठा कशाबरोबर देखील हे लोणचं अतिशय रुचकर लागतं. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून जरूर कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा. हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.